ठाणे जिल्ह्यामध्ये विधानसभेचे एकूण 18 मतदारसंघ आहेत आणि ह्या सर्वच मतदारसंघामध्ये आपण जर बघितलं तर महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये प्रचंड रस्सीखेच सुरू आहे. अर्थातच ती होणारच, कारण आपल्याला माहिती आहे की या दोन्ही आघाड्यांमध्ये गेले काही दिवसामध्ये कशा पद्धतीनं वाकयुद्ध सुरू आहे ते आपण सगळे बघतो आणि हे असं होणं स्वाभाविक आहे. पण महायुतीमध्येच सुद्धा एक मोठ्या प्रमाणावर रस्सीखेच आहे आणि महाविकास आघाडीमध्ये सुद्धा एक रस्सीखेच आहे आणि त्यामुळेच असं वाटतं की ही महायुती आणि ही महाविकास आघाडी हीच स्वतःच्या काही जागांवरच्या पराभवांना किंवा काही जागांवरचं मताधिक्य घटण्याला कारणीभूत तर ठरणार नाही ना, अशी भीती वाटावी अशी परिस्थिती आपल्याला ठाणे जिल्ह्यामध्ये दिसते. नमस्कार, मी संदीप प्रधान. आपल्या ठाणे डायरीमध्ये किंवा रिजनल डायरीजमध्ये आपण बोलणार आहोत ठाणे जिल्ह्याबद्दल. सर्वप्रथम आपण महाविकास आघाडीमधला जो काही एकूण कलह आहे त्याच्याबद्दल बोलूया. आता सर्वात महत्त्वाचा ठाणे जिल्ह्यातला मतदारसंघ म्हणजे कोपरी पाचपाखाडी. आपल्याला माहिती आहे की इथे स्वतः खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं काय म्हणूया भवितव्य पणाला लागलेलं आहे किंवा स्वतः शिंदेच या इथं रिंगणामध्ये आहेत. अर्थात कोपरी पाचपाखाडीमधून ते सातत्यानं एकनाथ शिंदे हे निवडून येत आहेत आणि इथं नेमकं काय झालं आहे की इथं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनी आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना रिंगणामध्ये उतरवलेलं आहे. इथं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनी दिघे कार्ड खेळलेलं आहे. म्हणजे ठाण्यावरती वर्चस्व हे आनंद दिघेंचं राहिलं आणि त्यामुळे इथं समजा शिंदेंना शह द्यायचा तर त्यांच्या पुतण्यालाच रिंगणात उतरवू अशा पद्धतीची खेळी केली आहे. पण त्याच वेळी जर आपण बघितलं तर इथं काँग्रेसचे मनोज शिंदे यांनी तिथं बंड केलेला आहे. आता आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्र्यांची ही जी जागा आहे ही म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि अशा ठिकाणीच नेमकी काँग्रेसने केलेली ही बंडखोरी ही उद्धव ठाकरेंची शिवसेना कदाचित विसरणार नाही, कदापि विसरणार नाही. निकालानंतर सुद्धा या संदर्भात कदाचित या महाविकास आघाडीमध्ये त्यामुळे वाद होऊ शकतो. कल्याण पश्चिमला शिंदेंच्या शिवसेनेचे विश्वनाथ भोईर हे आमदार राहिलेले आहेत आणि तेच पुन्हा उमेदवार आहेत. इथं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सचिन बासरे यांना उमेदवारी दिलेली आहे, पण काँग्रेसच्या राकेश मुथा यांनी इथं बंड केलेला आहे आणि आता त्यामुळे त्यांची डोकेदुखी इथं बासरेंना किती होते यावरती इथलं या जागेचं एकूण भवितव्य किंवा विश्वनाथ भोईरांचं मताधिक्य या काँग्रेसच्या बंडखोरीमुळे वाढणार का वगैरे अशा पद्धतीचा एक प्रश्न इथं निर्माण झालेला आहे. अंबरनाथमध्ये तर आपण बघितलं की शिंदेंच्याच शिवसेनेमध्ये प्रचंड कलह होता. म्हणजे बालाजी किणीकर यांना उमेदवारी देऊ नये यासाठी शिंदेंच्याच पक्षामधले अनेक जण आक्रमक झाले होते. आता इथं उद्धव सेनेनी राजेश वानखेडे यांना उमेदवारी दिलेली आहे, पण काँग्रेसचे सुमेध भवार यांनी इथं बंडखोरी केली आहे. म्हणजे महाविकास आघाडीमधला हा तिसरी कॉन्स्टिट्युएन्सी आहे, तिसरा मतदारसंघ आहे ठाणे जिल्ह्यातला की जिथं बंडखोरी झालेली आहे महाविकास आघाडीमध्ये. मुरबाड किसन कथोरे, आपल्याला माहिती आहे की किसन कथोरे आणि माजी खासदार कपिल पाटील यांच्यामध्ये प्रचंड तणाव हा लोकसभा निवडणुकीच्या काळात त्यानंतर सुद्धा होता. किसन कथोरे यांना उमेदवारी देऊ नये याच्यासाठी सुद्धा भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झाले. तशा पद्धतीनं एक आक्रमक अशी भूमिका भाजपमधल्या नेत्यांनी घेतली होती. आता इथे सुभाष पवार यांना शरद पवार गटाने राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने उमेदवारी दिलेली आहे. हे सुभाष पवार अगदी ऐन वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आणि त्यांनी ही उमेदवारी मिळवलेली आहे. गोटीराम पवार यांचे ते नातलग आहे आणि इथं त्यामुळे शरद पवारांच्या पक्षातल्या शैलेश वडनेरे यांनी बंडखोरी केलेली आहे आणि ह्या शैलेश वडनेरे यांचं बंड ही कदाचित इथं शरद पवार गटाची डोकेदुखी ठरू शकते. कारण आपल्याला माहिती आहे की किसन कथोरे यांनी अनेक विकास कामंसुद्धा मतदारसंघात केले आहेत. ते सातत्यानं निवडून येणारे अत्यंत कार्यशील असे आमदार आहेत आणि त्यामुळे इथं महाविकास आघाडीमधली बंडखोरी महाविकास आघाडीला भोवते की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे. आता भिवंडी पश्चिममधून भाजपचे महेश चौगुले निवडून आलेले आहेत. इथं काँग्रेसचे दयानंद चोरगे यांना
उमेदवारी मिळालेली आहे. आणि त्या चोरगेंच्या विरोधात विलास पाटील जे भिवंडीचे माजी महापौर राहिले, कोणार्क विकास आघाडीचे नेते राहिलेले आहेत, त्यांनी बंडखोरी केलेली आहे. चोरगे यांनी भिवंडीमधून लोकसभेची उमेदवारी मागितली होती, पण हा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांच्या गटाकडे गेला, राष्ट्रवादीच्या गटाकडे, आणि तिथून आपल्याला माहिती आहे सुरेश म्हात्रे तथा बाळ्यामामा हे विजयी झाले. आणि त्यामुळे दयानंद चोरगे प्रचंड नाराज झाले होते आणि त्यामुळे त्यांना ही उमेदवारी दिली. पण नेमके चोरगे यांच्याच विरोधात काँग्रेसमधूनच बंडखोरी झाली आहे. त्यामुळे अशा पद्धतीने या ठाणे जिल्ह्यामध्ये किमान 5 ठिकाणी तरी काँग्रेसला म्हणजे महाविकास आघाडीलाच एक प्रकारे बंडाची लागण झालेली आहे आणि डोकेदुखी झाली आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे की ठाणे जिल्ह्यामध्ये जेव्हा शिवसेना भाजप आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस अशी वैचारिक आधारावरती युती होती, तेव्हा जर आपण बघितलं तर ठाणे जिल्ह्यामध्ये काँग्रेस जवळपास 8 जागा लढत होती आणि महाविकास आघाडीमध्ये शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना असल्यामुळे आणि ठाणे हा शिवसेनेचा एक गड राहिलेला असल्यामुळे यावेळी काँग्रेसला केवळ 2 जागांवर समाधान मानायला लागलेलं आहे. म्हणजे ही भिवंडी पश्चिमची जागा आणि मीरा भाईंदरची जागा जी आहे, ज्याच्यावरून मुझफ्फर हुसेन उभे आहेत, या 2च जागा काँग्रेसला मिळालेल्या आहेत. आणि त्यामुळे काँग्रेसमध्ये एक प्रचंड असंतोष या संपूर्ण निवडणूक काळामध्ये पाहायला मिळतोय. आणि तो ह्या 4-5 कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये तर दिसतोच आहे, पण अन्य कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये सुद्धा मतदारसंघामध्ये सुद्धा अशाच पद्धतीची नाराजी. आता आपण महायुतीच्या बंडाकडे घेऊ. आता महायुतीमध्ये सुद्धा किमान 1, 2, 3, 4, 5, 6, 7 ठिकाणी बंड झालेला आहे. म्हणजे आता बघा, ऐरोलीमध्ये गणेश नाईक भाजपचे नेते हे निवडणूक रिंगणामध्ये आहेत. तिथे उद्धव सेनेचे MK मडवी हे उमेदवार आहेत, पण विजय चौगुले जे आहेत शिंदे सेनेचे, त्यांनी तिथं बंड केलेलं आहे. विजय चौगुले हे तसे मातब्बर नेते आहेत आणि त्यामुळे त्यांचं जे हे बंड आहे ते गणेश नाईकांना किती डोकेदुखी निर्माण करतं हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. बेलापूर हा त्याच्या शेजारचाच मतदारसंघ. आपल्याला माहिती आहे की तिथे मंदा म्हात्रे ह्या भाजपच्या आमदार राहिलेले आहेत. गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांचं विळ्या भोपळ्याचं जे सख्य आहे तर ते सुद्धा सर्वश्रुत आहे. या मंदा म्हात्रे यांना पराभूत करण्यासाठी गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांनी अत्यंत निवडणुकीच्या तोंडावरती शरद पवारांच्या पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि ह्या बेलापूरमधून उमेदवारी मिळवलेली आहे. आणि इथंच शिंदे सेनेचे विजय नाहटा हे सुद्धा उभे राहिलेले आहेत. म्हणजे एका अर्थाने मंदा म्हात्रेंसाठी एक दुहेरी आव्हान इथं निर्माण झालं आहे. अर्थात मंदा म्हात्रे यांचं खूप मोठं काम या मतदारसंघामध्ये आहे, त्या सातत्याने निवडून येतात. त्यामुळे या आव्हानाचा आता त्या मुकाबला कसा करणार याकडे साऱ्यांचंच लक्ष राहिलं आहे. मीरा भाईंदर ही तर एक अफलातून अशी म्हणजे हा मतदारसंघ आहे. इथं गीता जैन या भाजपच्याच होत्या, त्या मागच्या वेळी अपक्ष म्हणून विजयी झाल्या. त्यांनी भाजपच्या नरेंद्र मेहता यांचा पराभव केला. पण नरेंद्र मेहतांकडे एक प्रचंड अशी आर्थिक शक्ती आहे आणि त्यांची एक प्रचंड जादू आहे राज्यातल्या भाजपच्या नेत्यांवर. त्यामुळे त्यांनी विद्यमान आमदार असलेल्या अपक्ष आमदार ज्या भाजपच्या सहयोगी सदस्य झाल्या होत्या, गीता जैन ज्या मूळच्या खऱ्या भाजपच्याच आहेत, तर त्यांचं तिकीट कापून नरेंद्र मेहता यांनी पुन्हा एकदा अधिकृत उमेदवार म्हणून भाजपचे उमेदवार म्हणून इथून तिकीट मिळवलं. त्यामुळे गीता जैन ह्याही रिंगणात उभ्या आहेत. नरेंद्र मेहता सुद्धा आहेत काँग्रेसच्या तर्फे. मगाशी म्हटलं तसं मुझफ्फर हुसेन यांना इथं उमेदवारी मिळालेली आहे. आणि अजित पवार गटाच्या अरुण कदम यांनी इथं बंडखोरी केलेली आहे. आणि त्यामुळे अर्थातच इथं एक प्रकारे जी आहे ती भाजपची सुद्धा डोकेदुखी वाढलेली आहे, कारण अजित पवारांचा गट हा महायुतीतला आहे. कल्याण पूर्वमधलं वैर 2 गायकवाडांमधलं हे तर सर्वश्रुत आहे. म्हणजे भर पोलीस स्टेशनमध्ये गणपत गायकवाड जे भाजपचे विद्यमान आमदार, त्यांनी महेश गायकवाड यांच्यावरती गोळीबार केला आणि जे काही रामायण घडलं ते सगळं आपल्याला माहिती आहे. आज आता त्यांच्या गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना इथं उमेदवारी दिली, पण आता महेश गायकवाड यांनी इथं बंड केलेलं आहे. उद्धव सेनेचे धनंजय बोडारे हे सुद्धा रिंगणात आहे. म्हणजे इथं भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात शिंदे सेनेच्या उमेदवाराचं बंड आपल्याला दिसतंय. कल्याण पश्चिम ह्या मतदारसंघामध्ये विश्वनाथ भोईर आहेत शिंदे सेनेचे, ते विद्यमान आमदार आहेत. इथं मी मगाशी म्हटलं तसं उद्धव सेनेचे सचिन बासरे आहेत,
त्यांच्या विरोधात मुथायांचं हे बंड आहेच इथं, पण त्या व्यतिरिक्त भाजपच्या वरुण पाटलांनी सुद्धा इथं बंड केलेलं आहे आणि त्यामुळे शिंदे सेनेच्या विश्वनाथ भोईर यांची सुद्धा डोकी राहिली. म्हणजे इथले दोन्ही जे उमेदवार आहे, महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे बासरे त्यांच्या विरोधात सुद्धा मुथा यांचं बंड आहे आणि विश्वनाथ भोईर यांच्या विरोधातही वरुण पाटील भाजपचेच त्यांचं बंड आहे. उल्हासनगरमध्ये कुमार आयलानी हे भाजपचे उमेदवार आहेत, ते मागच्या वेळी निवडून आले होते. त्यांच्या विरोधात शरद पवार गटाच्या वतीने ओमी कलानी उभे आहेत. पण इथं अजित पवार गटाचे भरत गंगोत्री यांनी बंड केलेलं आहे. म्हणजे महायुतीमधलं हे आणखीन एक बंड आहे. आणि भिवंडी ग्रामीण जो आहे मतदारसंघ, जिथे शांताराम मोरे शिंदे सेनेचे हे विद्यमान आमदार होते आणि त्यांनाच पुन्हा उमेदवारी मिळालेली आहे, त्यांच्या विरोधात उद्धव सेनेचे महादेव घाटाळ हे उमेदवार आहेत आणि इथं स्नेहा पाटील भाजपचे आहेत, त्यांनी बंड केलेला आहे. म्हणजे थोडक्यामध्ये जर आपण हे सगळं बघितलं तर महाविकास आघाडी असेल आणि युती असेल, या दोन्ही ठिकाणी बंडाची लागण झालेली आहे. म्हणजे एकीकडे आपण बघतोय महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा तीव्र संघर्ष आहे आणि असा संघर्ष असताना, अस्तित्वाची लढाई असताना पक्षांची, तरीसुद्धा आपापसात सुद्धा हे पक्ष एकमेकाच्या विरोधात उभे ठाकलेले आहे. आणि त्यामुळे आपल्याला असं या निवडणुकीनंतर चित्र दिसेल की महाविकास आघाडी आणि महायुती हे परस्परांवर आरोप करत आहेत, आपल्या पराभवाला आपलेच मित्रपक्ष जबाबदार आहेत अशी एकमेकांवरती टीका करतायत, आरोप करतायत, एकमेकाशी संघर्ष करतायत. अशी परिस्थिती आपल्याला निकालानंतर जर दिसली तर त्याच्यामध्ये आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. तूर्त इथंच थांबू. नमस्कार.